तर तुम्हाला हा जो पसारा दिसतोय घरामध्ये, कारण घरामध्ये काहीतरी छान असा कार्यक्रम आहे. तो तुम्हाला दरवर्षीच्या ब्लॉगमध्ये जे आपले सबस्क्रायबर आहेत आणि जे ब्लॉग कंटिन्यू बघतात त्यांना माहिती असतं की श्रावणामध्ये काय असतं आमच्या घरी. आणि बघा वाजलेत किती, आणि मी माझी इथे तुम्हाला मेहंदी दाखवते आहे. आणि बघा, मेहंदी काढायला गेलेली होती आणि मेहंदी पटकन पुसली. आणि बाहेर बघा माझा नवरा, हा उत्तम आहे, उत्तमला सांगतो इथे हे कर, हा सेटअप कर, तो सेटअप कर. बाहेर असतं मस्त फुलांचं डेकोरेशन झालेलं होतं. आणि रात्री मी मग झोपली, सकाळी उठली आणि लवकर उठलेली, सगळं लादी बिदी पुसून सगळं आवरून झालेलं होतं. देवपूजा करायची होती, वाजले होते 5:30. आणि ही रात्री आहे, सगळी भांडी सगळी काढून ठेवलेली होती, धुवून बिवून ठेवलेली. त्यानंतर रात्रीची सगळी भांडी पसारा सगळा आवरायचा होता. त्यानंतर मी मस्तपैकी देवाची पूजा केली. पहाटे लवकर उठून देवाची पूजा केली आणि घरात एकदम प्रसन्न वातावरण वाटतं. सो त्यामुळे माझं नेहमीचंच असतं की लवकर उठून छान दिवाबत्ती करायची, देवांना छानपैकी फुलांनी सजवायचं. माझा देवारा हा नेहमी तुम्हाला कधीही फुलांनी सजलेलाच दिसणार, आणि तो कसा वाटतो तो नक्की कमेंटमध्ये सांगा हा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मेहंदीचा कलर. हाय गाईज, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्री ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही बघितलात, एकतर पहिली गोष्ट सांगते की ब्लॉग आपले काय येत नाही आहेत. कारण गणपतीचा ब्लॉग लास्ट टाईम टेम्पो भरायचा होता, तो आलेला होता. त्याच्यानंतर मी गणपतीचं जे आपलं काम आहे त्याचं म्हणजे दोन्ही स्टॉलची ओपनिंग होती, तर ते ओपनिंगचा ब्लॉग पण आपला पेंडिंग आहे. एडिटिंग करून ठेवला आहे, व्हॉईस ओव्हर द्यायचा आहे, पण वेळ भेटला नाही. सो त्यामुळे, आणि आता गणपतीची खूप काम आहे, त्यामुळे मला वेळच भेटत नाही आहे की व्हिडिओ करायला असा आहे. तर हा मुद्दा होता. तर प्लीज सगळ्यांनी समजून घ्या. त्याच्यानंतर जसा वेळ भेटेल तसे मी नक्कीच ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेन. ओके. तर गॅस चालू होता, तर पुरणपोळ्या करायच्या आणि आता मी डाळ लावली शिजायला. तर त्याआधी तुम्हाला सांगायचं होतं, कालचा तुम्ही ब्लॉग बघितला छोटासा, पूजेचं सगळं चालू होतं काम, बाहेर तोरण बिरण सगळी सजावट करायचं, मखर आणलेलं आहे. तर आज आहे आमच्याकडे पूजा सत्यनारायणाची. दरवर्षी असते, श्रावणातला शनिवार असतो. तर या वर्षी मला दरवेळेला मी पूजेचा ब्लॉग करते, भाजी आणण्यापासून सगळं सगळं असं, म्हणजे तुम्हाला काय बोलणार, शॉपिंगपासून सगळंच दाखवते. पण यावेळेला मला भाजीचा पण, भाजी मार्केटला गेलेली होती ठाण्याला, त्याचाही ब्लॉग करता आला नाही. काय काय शॉपिंग केली, आचार्याने काय काय सामान दिली ते पण मला दाखवता आलं नाही. सो त्यामुळे पुन्हा एकदा सॉरी. आणि आज मी ठरवलेलं आहे की नक्कीच आज ब्लॉग वेळ काढणार, किती मला काम असेल तरी पण वेळ काढणार आणि तुमच्यापर्यंत माझ्या पूजेचा ब्लॉग शेअर करणार असा आहे. सो आज पूजा आहे, बघितलात लवकर उठली, माझा नवरा गेला कामाला, तर येणार आहेत ते आता थोड्या वेळाने. आणि वाजलेत आता 6:45. तर घरातले सगळेजणी येणार आहेत थोड्या वेळाने. मोनिका, कल्याणी, स्वप्नाली आणि कुणाल भाऊ. तुम्हाला माहिती आहे दरवर्षीप्रमाणे कुणाल भाऊ प्रसाद करतात, तर प्रसाद करण्यासाठी येणार आहे. त्याआधी मला नैवेद्यासाठी विदाऊट कांदा लसणाचं जेवण करायचं आहे, म्हणजे थोडंसंच नैवेद्यासाठी. आणि 5 पुरणपोळ्या करणार आहे, कारण शिरा प्रसादाचा आहे. पुन्हा संध्याकाळी गोड आहे, त्यामुळे जास्त पुरणपोळी करणार नाही आहे, फक्त नैवेद्यासाठीच करणार आहे असं आहे. तर येस. आणि हां, अजून आज पप्पांचा बड्डे पण आहे आणि पूजा पण आहे. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा. जसा ब्लॉग करण्याचा प्रयत्न आहे, तर म्हणजे जसा ब्लॉग येईल तो तुम्ही समजून घ्या. वेळ जसा भेटेल तसं मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेनच. आणि असं आहे. आता अवतारावर जाऊ नका, संध्याकाळी डायरेक्ट तयारी करणार आहेत, भटजी येतील. तर आता मी जेवण करायला घेते आहे आणि जेवण बनवून झाल्यानंतर तुम्हाला भेटेन काय काय
आणि आज कोण कोण पाहुणे येणार आहेत संध्याकाळी तेही दाखवेल. सो हा ब्लॉग आपला मे बी दोन पार्टमध्ये होईल असं आहे. तर चला आता जसं मी गप्पाने मारत मस्तपैकी कॉफी घेते कारण आज उपास आहे. माझा लेक झोपला. सो ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तर इथे ना हे काय ते डाळ फोडणीला घातली आहे आणि ह्याच्यामध्ये मी ना पुरण वाटून ठेवलं आहे. हे बघा एकदम थोडंसंच आहे, कालच वाटून ठेवलं होतं. आणि इथे पीठ मळलेलं आहे. तर कपडे सुकत लावते. आज आहे वाटाण्याची भाजी. ह्याचं पाणी काढायला लागेल इथे. हो. आणि माझा देवारा कसा सजला आहे गाईज ते नक्कीच सांगा. हा छानपैकी मला फार आवडतंच. आणि मखर तर तुम्हाला हे दाखवेनच जेव्हा पूर्ण फुल जत्रे मी जत्रा. मी जत्रे मी जत्रा खा बोली माहिती. मला ते मखर खूप आवडलं आहे. खूप म्हणजे खूप म्हणजे काहीतरी वेगळं आहे. खूप मोठं पण आहे. तर चला मोठं आहे तर जाऊ दे. सुंदर एवढा मखर आहे. पण ती लाइटिंग आहे ना अशी डोळ्यामध्ये पूर्ण मला तरी त्रासदायक वाटते. तर मी माझ्या नवऱ्याला बोलली आहे काल की बघ खूप जण येतील आणि परत बोलतील अरे काय पालने मी बैठो असं वाटेल. त्याला म्हणतो हां तूच पहिले बोलशील आणि मग लोक नंतर पुन्हा बोलत राहतील. मी बोलले मी माझा रिव्ह्यू दिला. उद्या लोक येतील, लोक तुला छानपैकी रिव्ह्यू देतील तर मला नक्कीच सांग. आणि मला जे कोणी आपल्या ब्लॉगमध्ये घेईन हां मला जर कोणी विचारलं ना की अरे मकर खूप सुंदर आहे पण लाईट डोळ्यामध्ये जाते. पण आहे खूप छान लाईट थोडीशी वॉर्म लाईट असते ना हे पूर्ण हिरवं 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 ज्या दाखवेन जर तुम्हाला कळेल लाईट लावल्यावर. पण सुंदर आहे. ठीक आहे चला मी खूप गप्पा मारते कारण असंच आहे. आणि हां गाईज काय सांगू तुम्हाला गणपतीची कामं पण सुरू झालेली आहे. डायमंड वर्क करायला पण सुरुवात केलेली आहे. आणि कोणत्या कोणत्या मूर्त्या रेडी झाल्या आहेत तर त्या पण तुम्हाला एक ब्लॉग बनवेनच आपल्या गणपतीच्या स्टॉलचा आणि मूर्त्यांचा. स्टॉलचा म्हणजे 2 स्टॉल असतात बाळकुंभला आणि आपल्या ढोकाळीला असतो. तर बाळकुंभच्या मूर्त्या किती रेडी झाल्या आहेत आणि ढोकाळीच्या पण किती झाल्या ते तुम्हाला नक्कीच सांगेन. तर चला. तर गाईज वाजले 8:15 वाजून गेले. आमचे अहो कॉफी पित आहेत आणि मी घेतला ॲपल खायला. खूप भूक लागली. सुरेखाबाई आल्यात. सुरेखाबाई आणि इथे माझं झालं आहे तिथे पुरणपोळ्या मी झाकून ठेवल्यात. आणि इथे सोनाल भाऊ येणार आहेत तर प्रसाद करायला दूध गरम करून ठेवलं आहे. आणि इथे नैवेद्यासाठी थोडंसं भात डाळ आहे याच्या खाली विदाउट लसूण. फक्त आता भाजी करायची आहे. तर 8:15 झाले. तर सुरेखाबाई करतील लादी बिदी पुसतील. माझं तर झालेलंच आहे आणि फक्त भाजीच बनवायची आहे. तर भेंड्याची भाजी बनवणार आहे. आणि मोनिका कल्याणी सोनाली येतील थोड्या वेळात कुणाल भाऊंना हेल्प करायला प्रसाद बनवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर दुपारला सगळ्यांना म्हणजे आचारी पण आहेत आणि सगळे अर्धे ज्यांचे उपासना त्यांच्यासाठी वटाणे भात. आणि काल मी कोथिंबीर वडीचं पूर्ण जे होतं कोथिंबीर वडीचं बॅटर जे होतं त्याचं मस्तपैकी मी कोथिंबीर वडी करून ठेवलेली आहे. आणि पण बघा हातातच येऊन तर त्यांना सांगेन आता कोथिंबीर वडी तळा आल्यावर त्या करणार आहेत. ते काम त्यांना दिलेलं आहे मी. आणि मग नंतर भटजी येतील ते पूजेची तयारी करेपर्यंत मग मी साडी बिडी नेसून तयार होईल. आता दुपारी एकदम सिम्पल तयारी आहे माझी. असं जास्त मेकअप शेकअप नाही आहे. हां संध्याकाळी एकदम छानपैकी तयार होणार आहे. माझा लेक झोपलेला आहे आणि नंतर ही लोकं सगळे आल्यावर डायरेक्ट तुम्हाला भेटते. तर खाऊन पिऊन घेते जरा आराम करते. चला गाईज माझा लेक उठलेला आहे. डोळेच उघडत नाहीत अजून. झोपायचंच ना तू झोपणार होतास ना लेट उठणार होता ना. हां बाळ जा झोप जा. आज सुट्टी. आणि मखऱ्यांना हे पुसून ठेवलेलं आहे
लाईट बीट लावल्यावर तुम्हाला दाखवते. मोनिका आले. भेंडी साफ करते. कॉफी पी. गोंड ए टेंबरिया, काल तुझा बड्डे झाला ना. हॅलो हॅलो. तुझ्याकडे कसा आला आज जादू. अच्छा तू हा का. तिसरी टाइम कॉफी चालू आहे. हे वेफर घे ना. खा ग. ब्लाऊज शिवलाय. शिलाई मारली आहे तिला. आणि मोनिका भेंड्याची भाजी करणार आहे. मुली एवढी बारीक बारीक कापतेस. वाफे एवढी मोठी मोठी कापायची. तुम्ही एवढी मोठी कापता. हा म्हणजे पटकन शिजते ना ती. मी तर बारीक बारीक कापते. हा मग चालेल की. तू बनवणार आहेस ना. चलो अजून स्वप्नाली आली नाही गाईज. बघा वाजले आहेत किती ग. 9:45 ना. 9:30 वाजून गेले. अजून भटजीचा पत्ता नाही. काय बोलायचं. गाईज बघा आता आली आहे प्रसादवाली माणसं. एवढी थकली आहे काय बोलायलाच नको. असू दे ते शिजवणार आहेत. शेगडी आहे का जवळ. झालं मान ना. अजूनही वेळ गेला नाही. कोण तो टकल्या मारायचे. कूक आत गेलेला आहे. कूक चांगला आहे ना. मोठा आहे ना. करा गाईज माझं धैर्य रेडी झालं आहे. पूजेला मस्त आहे की कपडे. आणि माझी सिंपल अशी तयारी आहे. साधी साडी घातली कारण संध्याकाळी तयारी करायचीच आहे ना. आणि ह्यांचं आता प्रसाद अजून रेडी आहे. कळलं. आज सीन काय झाले ते बघा. पूजा गाजणार आहे. भटजी येणार आहे आजच. मोनिका बोलते भटजी आजच येईल का. 10ला का. मला चुकीची माहिती कोणी दिली सांग. येस बाक आपला माणूस. मी नाही आहे डिस्कशन मध्ये. जाऊ दे. प्रसाद 8 वाजता केळी गाईज दरवर्षीच्या प्रसादाप्रमाणे. तुम्ही सध्याला किती वर्ष झाले. ए का प्रॉब्लेम नाही. आपला माणूस माझा माणूस बरोबर सांगते ना. हा विषय संपला. नाही ह्याने मला पहिली गोष्ट सांगितलंच नव्हतं 11चा. मला 10चाच माहिती होता. तो 8 वाजताच येणार. मग काल ठरलंय बघ स्वप्नाली. मला माहितीच नाही. जाऊ दे चल. आपला प्रसाद तर रेडी होईल. हाई फुल केशर ये खतरनाक. सगळ्यांनी आमच्या घरी प्रसाद खायला. पप्पा हॅपी बर्थडे गाईज. आमच्या पप्पांचा बर्थडे आहे. सगळ्यांनी हॅपी बर्थडे करा. विश करा. हे बाबांना विश कर. दुपार नाही आता कर. हॅपी बर्थडे तू कर. असू दे ना. केक कापताना पण असू दे घ्या. आपण केक कापताना पण व्हिडिओ करणार ना. म्हणजे मी केळीचे खांब लावतो गाईज. आणि कल्याणी आले गाईज. आणि कल्याणी किती वाजता आले दाखवते. 10:30 11 वाजले. पण आमच्या भटजीचा पण पत्ता नाहीये. जाऊ दे कल्याणी. तुमचे भटजी आम्हाला म्हणाले आम्ही 10 वाजता येणार. हो ना. तर काय ऑन द वे आहेत. ऑन द वे. हा
तर जाऊ दे, माझी मैत्रीण कुठे गेली? अर्चना गेली. मला कुठे आहेत ते लावायचे फुलं वगैरे? कसली माळा नाही, माळा बिळा नाही आणल्या. अरे फुलं बिलं लावायची असतात. लावू ना आपण सुट्टी फुलं. काहीच मोनिका हार करते. दाखव हार कसा गेलास. अरे हार कसं केलं दाखव ना, कामाची एकूण. आमच्याकडे हारवाली आली आहे. हो मस्त सुंदर सुंदर. कारण आम्ही गजरच नाही लावले आणले. आणि आतमध्ये अजून प्रसादाचे आचार्य आहेत, त्यांचा अजून प्रसाद झाला नाही आहे. आणि मी ते वाटाणे साफ करायला घेतले. आणि अजून भटजीचा पत्ता नाही गाईज. 10 वाजता येणार होता, 11 वाजले. मला वाटतं का जाऊ दे, मला असं वाटतं हां ब्लॉग बघू दे ना. मी तर सांगेन भटजींनी ब्लॉग बघितला पाहिजे. भटजींना टायमिंग आपल्याला दिलेला 10चा, पण माझा नवरा बोलतो 11चा. पण ठीक आहे, 11 तर वाजून गेलेत, पण अजून आले नाहीत. त्यांना एक कॉल करावा लागेल की आजच पूजा आहे, तुम्ही येत आहे ना. चला माझा अवतार. मोनिका परत बोल. काहीच मोनिका बोलते आमच्या कृष्णाचा हात दुखेल बोलते. रात्रभर खाऊन खाऊन. आणि हे कोण आहे? योगेश जोशी. हे भटजींचा फोन. गाईज आमची भटजी आलेली आहे. आणि किती वाजता आले ते तुम्ही सांगू का? 12 धनाजीरा पावडर आहे नाही आहे त्याच्याकडे. प्रसाद ऑलमोस्ट होत आलाय. भेंड्याची भाजी मोनिका करणार आहे आणि स्वप्नाली वाटाणे भात करणार आहे. आणि प्रसाद सुंदरी सखी साजणी सुंदरी. हा कुठे? हा हा. आणि हा हे एवढा भाई हा मला वाटतं जाम एक किलो झाला असेल ना. 1.5 किलो ना. बघ फेमस वाटाणे भात फेमस. तर आता असं डेकोरेशन केलेलं आहे. मस्त आहे ना आमचं मखर. कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. छानपैकी. आणि हे फुलांचं तुम्हाला बघितलंत मगाशी मोनिका बनवत होती. अरे तू तांबण्यात भरून ठेवली मोनिका. तांबण्यात शोध. स्मरण करून प्रार्थना करायची. मध्ये श्री विष्णु देवता प्रसन्नता विष्णु देवता स्वरूपेण पूजन अखंडित कृपा आशीर्वाद प्राप्ति अर्थम कुटुंबस्य द्वारा चलित व्यवसाये व्यापारे नौकरेषु सर्वकार्य क्षेत्रमध्ये सुयश प्राप्ति अर्थम सहित चिंतित मनोरथ मनोकामना सिद्धिप्राप्ति
सुयश सुयश प्राप्ति प्राप्ति अर्थम अर्थम अद्य महापुण्य पर्वकाल दिनविशेष निमित्तेन संकल्पित कार्य अनुसारेण श्री विष्णुदेवता सुप्रसन्नता अर्थम सत्यनारायण देवता पूजन मया ब्राह्मण साहेन यथाशक्ति यथाभक्ति उपचार द्रव्यैः सहित आचरिष्ये तत्रादेवा सिद्धर्महागणपति स्मरणमा गणान्वा गणपति भवामहे प्रियानन्वा प्रियपति भवामहे धीनान्वा रजपति भवामहे वसोपमा आभजानि गरुडमातुरासि गरुडम्मा गरुडवन्य शान्तवैते तुमजा अरिदां वंदं सौभाग्यरुद्यान समर्पयामि गुरुदेवनन्दि वन्य अक्षरावति वन्दिका अक्षरावतिभागं गोविन्दराजः मया लोक्या महापरमेश्वर गुरुदेवनन्दि वन्य किकुरु वंजा रुकालो भव पुष्पैः सम्पूज्य वंशोद्धर्तुवां कृत्रान् समर्पयामि काण्डात् वन्दे प्रकाशमुखे देवानन्दे प्रदानं सहस्रेण सत्यं गुरुवायुन्देचा नमस्कार करायचा वंशोद्धर्तुवां कृत्रान् समर्पयामि दोघांनी कैलासमान देवानं ओमदेशे विरुद्धान् समर्पयामि विरुद्धाकारं गणेश चंद्रया धन्त्री भगवान एकैवं शिवपार्वती गणेशार्पणं हेतो गणेश दोघांनी मम यज्ञमानो सुखवासु मध्ये सत्यनारायण पूजन चलित व्यवसाये मध्ये सुयश प्राप्ति अर्थम श्री कृष्ण देवता सुप्रसन्नता अर्थम तुलसी अर्चना अहम करिष्ये अखंडित सौभाग्य प्राप्ति अर्थम तुलसी अर्चना करिष्ये नमस्कार करायचा नमस्कारो यो यो विदामि दान देवता आदे श्रीमान केशव प्रदोक्ता सर्वशर्वसां दसनात्मा सुभिरस्ता अमोघ कुंडलिका शब्दकर्म अर्जामुखे रुद्रो चरावो विष्णु निजुद्वाह अमृतस्ता सुरसा सर्वकारो मानसः सर्वकस्य विद्वान सत्यं विनातः वेदो वेद वेदमे गो वेदांगो वेदस्ते लोकाते सुराते चंद्रमाते भूतांतः पूर्णतः आशीर्वादाने प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर त्या रवी कामाचे आपले नाम असतील ते आपल्या आशीर्वादाने परिपूर्ण करून घ्या त्याचबरोबर आमचा काही व्यवसाय असेल व्यापार असेल नोकरी असेल त्या क्षेत्रामध्ये आम्हाला यशस्वी करते प्राप्त करून द्या त्याचबरोबर मुलाबाळांचं शिक्षण आपल्या आशीर्वादानं विद्यार्थ्याला परिपूर्ण निर्विघ्नपणे पार करू द्या अशी देवांची प्रार्थना करायची आहे आणि वरती सेंटरला हे पानं या ठिकाणी ठेवून द्यायचे हरि ओम कृष्णाय वासुदेवाय कृष्णाचार्य
मिक्सर ते मागं म्हणलं सुद्धा आणि यायच्या मोठे असं ते नाही आम्ही समजू के माहिती